द मा मिरासदार यांच्या भूताचा जन्म या पुस्तकातील पंचाक्षरी ही कथा सादर करतो. तात्या गुरव हा टिनपाट माणूस म्हणून सगळ्या गावात प्रसिद्ध होता. तात्या टिनपाट याच नावाने लोक त्याला हाका मारित असत. अंगाने बुटका, वर्णाने काळा आणि आकाराने फाटका असलेला माणूस तोंड उघडे ठेवून अजागळासारखा गावात फिरत असे. त्याच्याकडे एकदा जरी पाहिले तरी या माणूस टिनपाट या पदवीला सर्वतः योग्य आहे अशी बघणाऱ्याची खात्री पटत असे. कपाळाला बीत लावून आणि कमरेला धोतर करगोटा गुंडाळून तात्या उगीच गावभर हिंडत असे. भेटेल त्याच्याशी गप्पा हाणाव्यात, पान तंबाखू खावी आणि घरी परत यावे व झोपावे असा त्याचा कार्यक्रम असे. देवीच्या देवळात येणाऱ्या नैवेद्यावर तो खुश होता. त्यापेक्षा अधिक काही मिळवावे असे त्याला वाटत नव्हते. गप्पा मारताना सुद्धा बावळटासारखे प्रश्न विचारून तो स्वतःची अक्कल जगजाहीर करीत असे. एखाद्या माणसाने एखादी बाई फूस लावून काढून नेली अशी बातमी कोणी सांगितली की तात्याचा चेहरा आश्चर्याने भरून जाई. तो विचारी, काढून नेली? हा, म्हणजे काय केलं? म्हणजे पळवून नेली का? तुला एवढं कळना का? तात्या आणखी गोंधळात पडून म्हणे, पण बाया कशापायी पळून नेत असताल बरं माणसं? सांगणार हतबुद्ध होई. तिरसटपणे म्हणे, दत्तक घ्यायला म्हणून पळवून नेत्यात. समजलं? हे ऐकल्यावर त्याचं क्षणभर समाधान होत असे. पण दुसऱ्या क्षणाला तो विचारत असे, बाया बी दत्तक घेतात म्हणा की माणसं. ही एक बरी सोय आहे. झक्कास सोय आहे. सरकारनं कायदाच करून सांगितलेला आहे की यापुढे बायाच दत्तक घ्यावात म्हणून. समजलं? आता गप्प पड बरं. एकंदरीत असा संवाद चालत असे आणि सगळ्यांचीच तात्या हा जातिवंत मूर्ख इसम असल्याची खात्री पडत असे. तात्याबद्दल गावात एकूण मत अशा प्रकारचे असले तरी एक गोष्ट अशी होती की त्यावेळी हटकून तात्याची सगळ्यांना आठवण येत असे. तात्याने विंचवाचा मंत्र पाठ केला होता. अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण अशा दिवशी नदीला जाऊन आणि कमरे इतक्या पाण्यात तास तास उभा राहून त्यांनी या मंत्राची सिद्धी मिळवली होती. त्यामुळे गावात कुणालाही विंचू चावला की तात्याला बोलावून येईल. तात्याबा, चला लवकर, देशपांड्याच्या सुनेला विंचू डसला, या तुम्हाला अर्जंट बोलावलंय. अशा वेळी तात्या दोन दोन तीन तीन बोलावणे घेऊन जिथे विंचवाचं प्रकरण निघाले असेल तिथे जाई. त्यावेळी कोणी त्याची चेष्टा करीत नसे. तात्या हातात राग घेऊन रोग्याच्या पोटरीला चोळी आणि मंत्र पुटपुटू लागे. त्याची पोटरी हाताने दाबीत दाबीत हात खाली खाली आणे. इश, इतपतूर आलं. आलं का नाही? रोगी कणत कुंतत म्हणे, होय आलं. शाबास. आता आणखी खाली आलं. आलं का नाही? आलं आलं. भल्या हो, येणारच. विंचवाचा बाप आहे मी. माझ्यापुढे कुणाची नांगी टॅट राहत नाही. एकदम खाली. गाडीचा शिनगळ असतो तसा. अगदी खरं. पण आणखीन विष उतरावं. आता पाय आपटा जोरजोरानं. रोगी यावर जोराने जमिनीवर लाथा झाडत असे. शाबास. आता झाडा पुण्यांदा पाय थोडा वेळ. हा, हे खलास झालं बघा समद. अशा रीतीने विंचू उतरवण्याचा कार्यक्रम होई. रोगी शांत होऊन खाली बसून राही आणि मग घटकाभर त्याच्याकडे कौतुकाने बघत. नाही म्हटले तरी तात्या अगदीच काही टिनपाट नाही. त्याला सुद्धा देवाने काही देणे दिले आहे हे त्यांना कबूल करावे लागेल. पण हे किती वेळ? तास, अर्धा तास. मग तात्या हा मूर्ख इसम असल्याची आठवण सगळ्यांना हळूहळू लागेल आणि त्याची थट्टा करायला सुरुवात होईल. कोणतरी म्हणे, तात्याबा, तुमच्यासारखा माणूस पंचाक्षरी व्हाया पाहिजे. आपल्या गावात अजून कोणी मंत्र्या नाही. तुम्ही एक होऊन टाका. तात्या थोडा विचारात पडून म्हणे, खरं म्हणजे व्हायला पाहिजे आणि माझ्या बेगर दुसरं कोण होणार गावात? कोण एवढी छाती करणार? हा, अगदी बरोबर. अर्जुनासारखी छाती तात्याबा तुम्हीच होऊन जावा. दुसरा यात आणखी भर घालत असे. हा, फर्स्ट क्लास मंत्र आहे. एकदम फास्ट काम. कुठं बी भूताला तुका लावायचं काम आलं की तात्याबाची आठवण झाली पाहिजे सर्वांना. हाय, खटपट चालू केली आहे म्या. असं उत्तर देऊन तात्या विचार करत राहील. त्याचे मन असंतुष्ट होई. आपण एक जबरदस्त मांत्रिक व्हावे. ही मुळातली इच्छा अशा बोलण्याने पुन्हा उसळून वर येईल. विंचू उतरवणे एक तशी क्षुल्लक बाब आहे. ही गोष्ट त्याला पटू लागे. विंचवाचे यश उतरवण्यात कौतुक करण्यासारखे विशेष काय आहे? खरं म्हणजे आपण आता मांत्रिक, पंचाक्षरी असं काहीतरी व्हायला पाहिजे. सापाचे विष उतरवण्याची ताकद आपल्या आली पाहिजे. सापाचे एक सोडा, ती जात जरा चमत्कारिक असते. उलटून चावायची भीती असते आणि तसे झाले तर माणूस खतम होतो. पण भूतांचा प्रश्न हा तर ज्वलंत प्रश्न. भूते नाहीत असे एक गावठाण दाखवता येणार नाही कोणाला. जागोजाग भूते माणसाला लागतात. काही काही भूते तर जुनाट असतात. माणसाला अगदी पिळून काढतात. एखादा जबरदस्त पंचाक्षरी असला तर ठीक, नाहीतर झाडाला धरलेले भूत फार दंगामस्ती करते. अशा चावट भूताला तडीपार करण्याची विद्या आपल्याला आली पाहिजे. तात्या गुरुवाच्या डोक्यात असे अनेक मोठमोठे विचार आहेत. आपण मोठे मांत्रिक झालो आहोत अशी स्वप्न त्याला पडत. आपण रस्त्याने तोंड करून चाललो आहोत. आपल्याकडे नुसतं बघूनच भूते सामान सुमान भांडी कुंडी घेऊन जीव घेऊन पळत आहेत. कोणी पाया पडत आहे, शरण येत आहे, कोणी आपले हातपाय चिपीत आपली सेवा करत आहेत. अशा गोष्टी त्याला स्वप्नांतून नेहमी दिसत असत. पण हे सगळे स्वप्नात दिसत होते. ते प्रत्यक्षात यायला पाहिजे होते ना.
तात्याने या बाबतीत थोडासा उद्योग करून पाहिला होता, नाही असं नाही. 1-2 लांबच्या पंचाक्षरांना गुरु व्हायची गळी घातली होती. पण त्याने त्याला झिडकारून लावले होते आणि तात्याची इच्छा तशीच राहिली होती. आपण एकट्याने प्रयत्न करावा असे त्याला काही वेळा वाटून गेले होते. पहिले सुरुवातीचे 1-2 धडे त्याने गिरवलेही होते. पण पुढे-पुढे भिवून त्याने हा नाद सोडून दिला होता. अहो, ही विद्या काही इतकी सोपी असते का? त्यासाठी कडक साधना करावी लागते. शुद्ध वैराग्य घेऊन वणवण हिंडावे लागते. वेळी अवेळी स्मशानात जाऊन जपजाप्य करावे लागते. वेळप्रसंगी प्रत्यक्ष वेताळाची मुलाखत करावी लागते. हे सगळे गरीब ताताच्याने जमणारे नव्हते, निभणारे नव्हते. पण तरीही त्याची तशी इच्छा होती. एखाद्या भुताला पैसे चारून पोटभर खायला का होईना, पण हे ज्ञान मिळवायचे, केव्हा ना केव्हातरी मिळवायचे, असा त्याने मनाशी निश्चय केला होता. एकंदरीत दिवस अशा प्रकाराने चालले होते. दुपारच्या वेळेला तात्या नेहमी झोपलेला असे. फार फार तर झोपेतून उठून दात कोरण्याने कान खाजवीत बसलेला असे. आज तो असाच बसला होता. दात कोरण्याची काडी कानात घालून तो हळूच फिरवत होता आणि डोक्याने विचार करत होता. त्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे आश्चर्य पसरलेले होते. बाहेर उन्हे मागे सरकत होती. हळूहळू मावळ तिकडे परतत होती. मधूनच वाऱ्याची गार झुळूक येत होती आणि उकाड्यामुळे होणारी तलकी कमी होत होती. तेवढ्यात बाहेरून कोणतरी हाळी दिली. "तात्या बी आहेत की आहात?" तात्याने आपले कान खाजवायचे काम एकदम बंद ठेवून क्षणभर बाहेरच्या बाजूला डोकावून पाहिले आणि मग उत्तर दिले, "कोण आहे? आत या." आत आलेला माणूस थोडासा घाबरट तोंडानेच आत आला. हा माणूस गावातला नाही, परगावचा आहे, एवढे त्याच्या चेहऱ्यावरून कळले. गावातले एकूण एक चेहरे तात्याच्या चांगल्या ओळखीचे होते. अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यापासून ते थेट लहान पोरापर्यंत. आता अगदी अलीकडे बाळंतीण झालेल्या बाया आणि अजून व्हायच्या आहेत अशा बायका सोडून द्या. ती पोरी काही तात्याला माहीत नव्हती. पण बाकी सगळे छाप त्याच्या ओळखीचे होते. मग हा माणूस आपल्याकडेच आलाय म्हणावे काय? तात्याने क्षणभर निरखून पाहिले, विचारले, "कोण पाहिजे?" तो माणूस बराच दमलेला दिसला. धापा टाकीत दम खात तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, "तात्याबा गुरव, पंचाक्षरी तुम्हीच ना ते?" पंचाक्षरी म्हणून त्याने तात्याचा गौरव केल्यामुळे तात्या मनात खुश झाला. तोंड उघडून तो म्हणाला, "मीच तो. काय काम आहे? कोणाला इंचू-मिंचू चावला काय?" "छ्या! तेवढ्या पायी आपल्यासारख्याला त्रास कसा हो देईन मी? तास 2 तास टणाणा करीत बसावं लागतं. बाकी इंचवाचा काही ताप नसतो." "मग कशाला आलाता?" "अहो, तो न्हावाचा हऱ्या सकाळपासून झपाटलाय. तापानं आजारी पडलाय तो. सारखी बडबड चाललीये." मग काय? म्हणलं गावातनं मंत्र न्यावा कोणतरी. चौकशी केल्या तेव्हा लोकांनी पटसरी तुमचं नाव घेतलं म्हणून तुमच्याकडे आलो. चला चटचरी, काम करा एवढं, नाही म्हणू नका. हे ऐकल्यावर प्रथम तात्याला आपल्या पोटात गोळा आल्यासारखे वाटले. भुते काढायची विद्या काही आपल्याला येत नाही, असे त्याला सांगून टाकावे, असे तात्याला वाटू लागले. होय, तिथे आपण गेलो आणि नाही निघाले भूत, तर मग काय करणार? एखाद्याला विंचू चावलाय अशी गोष्ट असती तर मग निराळे काम होते. एकाच माणसाला काय, पण गावातल्या सगळ्या माणसांना जरी ते चावले असते तरी ते उतरवले असते. फार काय, एकाच माणसाला डझन विंचवाने सटके दिले असते तरी काही भीती नव्हती. ते आपल्या हातातले काम होते. पण हे काम कसे जमणार? इथे आपण त्या भुताशी कोणत्या ताकदीने लढणार? तोंडात आलेली थुंकी कपकन गिळून तात्या म्हणाला, "पण" तो माणूस घाईघाईने म्हणाला, "आता पण बिन काय म्हणू नका. हात जोडतो तुमच्यापुढे. चला आशिक, ते खरं, पण मी येऊन सुधीक नाही उपयोग झाला तर? असं कसं होईल?" "होतं काय काय वेळेला. ही भुताची जाट चिकट भोकरासारखी असते. डिकासारखी चिटकून बसतात ते माणसाला. मग छडीचा दणका देऊन ठेवायचा." तो माणूस विश्वासाने म्हणाला. "तुमच्यासारख्याला काय अवघड आहे? हो, मागं तर मी एका मंत्र्या पाहिला होता. तो नुसता छातीत बुक्की मारून भूत बाहेर काढायचा. मंत्र-बिंत्र काय म्हणायचं नाही." तात्या कुतूहलाने म्हणाला, "छातीत बुक्की मारायचा? होय, कुणाच्या छातीत?" "त्या माणसाच्या हो. तुम्हाला काय वाटलं, स्वतःच्या?" तर अशी गंमत. अहो, काही झाले तरी पंचाक्षरापुढे भूत म्हणजे मारुतीपुढे नंदी. तात्या म्हणाला, "आ, मारुतीपुढे नंदी असतो? मारुतीपुढे ह्यो केव्हापासून बसायला लागला?" "हा, हा, महादेवापुढंच, मारुतीपुढे नाही." "बरोबर. चला आता, काय तुम्हाला वाटत असेल ते करून बघा, पण चला." तात्या थोडा वेळ तसाच थांबला. आपण जावे का जाऊ नये याचा त्याने घडीभर विचार केला. पहिल्यांदा त्याला वाटले की विनाकारण जाऊन त्या भुताला खवळण्याचा उद्योग आपण करू नये, हे बरं. पण पुन्हा त्याला वाटलं की आलेली संधी आपण गमावू नये. फार तर नाही होणार काम, पण जाऊन काय प्रकार आहे ते बघायला काय हरकत आहे? इतकी वर्ष आपण काही ना काही करत आहोत. 1-2 मुळाक्षरी शिकलो आहोत. त्याचा अगदीच काही उपयोग होणार नाही असे कशावरून? कदाचित एखादे नवशिके घाबरट भूत असले तर पळून जाईल, नाही म्हणून कोणी सांगावे. तात्याने मनाशी असा विचार केला आणि म्हटले, "तुम्ही कुठले म्हणलात?" "हिवरगावचे. ह्यो इथून 2 कोसावर आहे बघा." "ते खरं, पण इथून आमचं गाव 2च कोसावर आहे ना. नाही म्हणजे परत याच्या दृष्टीने विचारतो." "हां, तिकडून बी 2 कोस आणि इकडून बी 2च कोस." मग बरं झालं. चला." असे म्हणून तात्या उठला. त्याने अंगात सदरा अडकवला, डोक्याला रुमाल घातला
आणि हातात काठी घेऊन तो पायऱ्या उतरीच्या धांदलीत म्हणाला, "चला, दिवस बुडवायला आला. लवकर चला." दोघेही रस्ता तोडून निघाले. त्यावेळी चांगला उजेड होता. आभाळ स्वच्छ होते आणि सरत्या उन्हाचा तांबूस शेंद्री रंग तोंडावर पसरला होता. पण 2 कोसांची मजल मारता मारता दिवस पाठीमागे गेला आणि चांगली संध्याकाळ झाली. ते गावात शिरले आणि न्हाव्याच्या घराकडे आले तेव्हा अंधार दाटत आला होता. बाहेरची वर्दळ कमी झाली होती. घरोघरी चुली पेटल्या होत्या आणि त्याचा धूर बाहेर पडत होता. एखाद्या भुतासारखा स्पष्ट आणि वेडावाकडा होत आभाळात चढत होता. दमली भागलेली माणसे ठिकठिकाणी घोळामुळाने बसून चकाटा पिकटत होती. न्हाव्याच्या घरातली माणसे त्यांचीच वाट बघत होती. काय वाटेल ते करून जवळपास जबरदस्त मंत्र्या घेऊन येतो, असे सांगून गेलेला गणा कुंभारची वाट बघत होती. काळजी करत होती. मंत्र्याला घेऊन येणारा गणा कुंभार दारातून आत शिरला सगळ्यांच्या जीवात जीव आला. म्हातारा कोंडीबा न्हावी म्हणाला, "वा गणपतराव, खैर केलीत तुम्ही आज." मग मुंडासे घातलेल्या आणि अजागळपणे इकडे-तिकडे पाहणाऱ्या तात्याला तो म्हणाला, "या की हो, वस्तीवर या." अंगणात आलेल्या लोकांनी दुभंगून वाट करून दिली. तसा तात्या उगीचच मान हवलीत उसरीच्या पायऱ्या चढून वर आला. 14-15 वर्षाच्या त्या पोराला त्याने उसरीवरच फाटक्या घोंगडावर निजवले होते. अंगाने मूळचेच हाडच असलेले ते पोरगे शरीरानेही वळणदार होते. पण आता भूताने त्याला निश्चित पाडले होते. ते मधून-मधून घुमत होते, आरडाओरडा करत होते आणि किंकाळ्या फोडत होते. त्याच्या ओठाच्या कडेने फेस वाढला होता. वर-खाली होणारी छाती एवढीच त्याच्या जिवंतपणाची खूण दिसत होती. तात्याने दबकत-दबकत हे सगळे नजरेने टिपून घेतले आणि कोरडे झालेले ओठ ओले करीत इकडे-तिकडे पाहिले. ओसरीवर घरची माणसे गंभीर चेहरे करून बसली होती आणि संबंध अंगणभर माणसेच माणसे पसरली होती. बायका, पोरे, बापे, गडी सगळ्यांची तिथे गर्दी झाली होती. गेल्या कित्येक वर्षात गावात कोणाला भूत लागलेले नव्हते. त्यामुळे हा ऐतिहासिक प्रसंग पाहायला निम्मे गाव लोटले होते. ठिकठिकाणी माणसे कुजबुज करत होती आणि तात्याकडे बोट दाखवत होती. बघणारी माणसे मोठ्या आदराने या मंत्र्याकडे टक लावून बघत होती. एखाद्या लग्नाच्या मिरवणुकीतला नवऱ्या मुलाकडे पाहावे तशी. ते बघून तात्याच्या काळजात धस झालं. इतक्या सगळ्या माणसांच्या देखत आपला प्रयोग यशस्वी झाला तर ठीक, नाहीतर आपली फजितीला पारावर नाही. सगळ्यांच्या देखत जर भूत वस्कन अंगावर आले तर काय करायचे? आणि ते येईलही एखाद्या वेळी. मोठी अडाणी जात असते. तसे झाले तर काय करावे? छिचे, हे भलतेच झंगड आपण पाठीमागे लावून घेतले. हे झपाटलेले प्रकरण साधे नाही, असे बऱ्याच मंडळींना वाटत होते. हा नवा मंत्रही कसला तरी विचार करण्यात गुंतलाय, हे बघून तर त्यांची त्याबद्दल खात्रीच पटली. ते आपसात कुजबुजू लागले आणि तिथे गोंगाट वाढला. मग गणा कुंभार तात्याची कानाशी बोलून बोलला, "हा, करा सुरुवात." तात्या घशातून आवाज काढून म्हणाला, करतो. आता मागं पुढे बघू नका. नुसते त्या भूताला आज आत उचलून आदळून पाहिजे काय? होय होय. एवढे संभाषण झाल्यावर तिथे विलक्षण शांत वातावरण निर्माण झाले. कुजबुजणारे लोक बोलायचे थांबले. बायका पोरं जागच्या जागी खिळून उभी राहिली. आवाजाचा टिपूसही ऐकू नयेसा झाला आणि अगदी दुर्मिळ शांतता त्या जागी भरून राहिली. तात्याने पाहिले की आता चालढकल करण्यात काही जीव नाही. काही ना काही उद्योग सुरू केला पाहिजे. न जाणो पहिल्या झटक्यालाच काम होऊन जाईल, असा विचार त्याने तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. थोड्या वेळाने पानाचा एक चौक भुईवर काढला, त्यावर गुलाल टाकला आणि शेजारी ठेवलेले दाणे हातात घेऊन ते त्या पोराच्या अंगावर मारायचा दणका सुरू केला. या शास्त्रातले तात्याला येत होते ते एवढेच. असा थोडा वेळ गेला आणि पोरगं घुमू लागला. हा हू असा त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. मग त्या न्हाव्याच्या पोराने एक जबरदस्त किंकाळी फोडली. ती किंकाळी ऐकून तात्याला एकदम घाम आला. तो दचकला. इतका की त्याच्या हातातले मंत्रलेले तांदूळ एकदम खाली पडून भुईवर सांडले. थोडासा सावरून तो धान्यपिकी चाचरत म्हणाला, "तू तू तू कोण आहेस?" यावर पोरगा म्हणाला, "मी पैलवान आहे." "कसला पैलवान? पंजाब की साधा?" भूत गंभीरपणाने म्हणाला, "मी मोठा पैलवान आहे." तात्या त्याची समजूत घाली म्हणाला, "अरे मोठा आहेस हे समजलं, पण देशी पैलवान आहेस की पंजाब आहेस म्हणून विचार." तात्याचे ते गमतीदार बोलणे ऐकून पुन्हा सगळ्यांची खात्री पटली की हा जबरदस्त मंत्री आहे. प्रत्यक्ष भूताशी जो इतकी सलगी करतो तो कुणाला भिणार नाही. त्याच्या हातून 100% काम होणार. भूत ओरडून म्हणाले, "मी पेलवानाचा गुरु आहे." तात्याने बोलणे ऐकल्यावर बरेचसे समजल्यासारखा चेहरा केला. निदान मंडळींना तरी तसे वाटले. तो बावळट चेहरा करून म्हणाला, "ह्याला डबल भूत लागलेला आहे." कोंडीबा म्हातारा डोळे विस्फारून म्हणाला, "डबल भूत? ते कसं काय?" तात्या म्हणाला, "तशीच गंमत आहे ती. एक पैलवान आहे आणि एक त्याचा गुरु आहे. मग आता हो, काही भ्यायचं कारण नाही. चेला गेला की गुरु आपोआप जाईल. मग हरकत नाही." तात्याने पुन्हा उडूत फेकून मारले. "कुठल्या तालमीतला रे तू?" भूताने घुमघुमत सांगितले. "मला तालीम नाही." "तालीम नाही?" "नाही." "आणि मग कसला पैलवान तू? फुकटच दम होय." तात्याच्या प्रश्नाने सगळेजण हसायच्या बेताला आले होते. काही जण तर निम्मे-शिम्मे हसले सुद्धा. पण त्यावर उत्तर म्हणून भूताने मोठी किंकाळी फोडली. त्यामुळे सगळे गुपचूप चाप झाले. तात्याने मग नरमाईचा सूर धरला. "बरं, बरं. राहतोस कुठं तू?"
वड्यापलीकडच्या चिंचेच्या झाडावर. एवढा पैलवान गडी असून त्याला चिंचेच्या झाडावर राहण्याचा प्रसंग यावा, याचे तात्याला आश्चर्य वाटले. म्हणजे ही आहे तरी काय गंमत? दिवसभर हा झाडावर कसा बसत असेल? कुठे झोपत असेल? त्याच्या भाराने चिंचेच्या फांद्या मोडत नाहीत का? तात्याच्या मनात अशा अनेक शंका आल्या. चिंचेच्या झाडावर हं? हं. आणि तिथे जोर बैठका कशा काढत असतील म्हणतो मी. यावर भूताने पुन्हा एक किंकाळी मारली. आता तात्याने महत्वाचा प्रश्न विचारला. "बरं, या झाडाला का धरलंस?" भूत ओरडून म्हणाले, "का म्हणजे? तो फाटेच्या वेळेला चालला होता चिंचेच्या झाडाखालनं. मी बघितलं आणि गपदिशी धरलं." "बरं, तू पहाटेचा जागा असतोस रे. बाकीची माणसं बघ. कोणीतरी इतक्या लवकर उठतं का? का हो मंडळी?" मंडळींनी यावर माना हलवल्या आणि नाही म्हणून सांगितले खरे, पण त्यांचे चेहरे थोडेसे चमत्कारिक झाले. हा नवा मंत्र या भुताशी निव्वळ गप्पा-गोष्टीच करत बसलाय, ही गोष्ट त्यांना मुळीच आवडली नाही. आणि खरं म्हणजे ही त्याच्याशी गप्पा मारण्याची वेळ आहे का? मंत्र्याला वाटलेच तर त्याने मागाहून कुशाल त्याच्याशी चकाट्या पिटाव्यात. वाटल्यास भुताने आणि त्याने गळ्यात गळा घालून हिंडावेत, पण आता या वेळेला काम आधी करावे. घना कुंभार म्हणाला, "तात्याबा आवरा आता, रात्र झाली." सगळे मांत्रिक विचारतात तो एक शेवटचा प्रश्न तात्याला येत होता. अखेरीला हा बाण शेवटी त्याने आपल्या भातातून बाहेर काढला. "मग झाडाला सोडणार का नाही?" भूत खणखणीत आवाजात म्हणाले. "नाही." हे उद्गार ऐकून तात्या गोंधळला. सामान्यपणे भूत झाडाला धरतात ते काही खाण्याच्या आशेने. ते द्यायचे एकदा कबूल केले की मग झाड सोडायला ते तयार होतात. एवढे त्याला माहित होते. पण भूताने स्वच्छ नाही असे तिरसटपणाचे उत्तर दिल्यावर काय करायचे हे त्याला बिलकुल ठाऊक नव्हते. त्याने पुन्हा एकदा विचारून पाहिले. "नाही, नाही. तरकटीच आहेस लेका तू. काहीतरी मागून घ्या आणि जा की." नाही जाणार." "बघ तुला चांगल्या तेलाच्या देतो पुरणपोळी. तू म्हणशील तेवढ्या." "नाही जाणार." "श्रीखंड पुरी देतो." "नाही जाणार." "बासुंदी." भूत मोठ्यांदा ओरडून म्हणाले, "नाही जाणार, नाही जाणार." तात्या रागून म्हणाला, "नाही जाणार तर काय करणार? ह्याला घोसळणार चांगलं, सोडणार नाही." हे ऐकून घरातल्या बायका रडू लागल्या. इतर माणसे गप्प झाली. ताताही थोडा वेळ दातकळी बसल्यासारखा गप्प झाला. मग त्याने भुताची नाना प्रकारे समजूत घातली. "ही अशी गोष्ट करणे तुला शोभत नाही. रस्त्यावरून झाडाखालून जाण्याचा प्रत्येकाला कायदेशीर हक्क आहे आणि त्यात तुला ढवळाढवळ करता येणार नाही," असेही त्याला बजावून सांगितले. अर्जवी केल्या, विनंत्या केल्या, पुन्हा पुन्हा सांगितले. "बाबा रे, असं करू नये. तुला काय पाहिजे ते घे, मागून घ्या आणि आनंदाने जा." पण भूत त्या बोलण्याला बदले नाही. त्याने आपला एकच ठेका धरला. जाणार नाही, झाडाला सोडणार नाही. झाले पुष्कळ झाले. आता उठावे आणि काहीतरी सांगून चालू लागावे असे तात्याला वाटले. तसे बोलण्यासाठी त्याने तोंडही उघडले आणि तेवढ्यात अंगणात भला मोठा गोंधळ उडाला. लोक भराभरा उठले. बायका ओरडू लागल्या, "इंचू, इंचू." तात्या एकदम दचकला. म्हणाला, "कुठं आहे? कुठं आहे?" तो बघा तरा चाललाय. तेवढ्यात एका दोघा माणसांनी पायातली पायतानं काढली. त्यासरशी तात्या एकदम ओरडून म्हणाला, "थांबा, थांबा, मारू मारू नका. मी धरतो त्याला." आणि खाली अंगणात येऊन त्याने भिंतीच्या कोपऱ्याने पळणारा विंचू हाताच्या एका झटक्याने धरला. नांगीच्या जागी बरोबर सफाईने पकडला आणि खिशातली बारीक दोरी काढून बेताने नांगीपाशी बांधून घेतला. मग ओसरीवर जाऊन तो ओरडून म्हणाला, "मंडळी तुम्ही बसा. हा हा, आता मज्जा बघा." आणि त्याने तो विंचू त्या निपचित पडलेल्या पोराच्या अंगावर सोडून दिला. त्या पोराचे अंग जागोजागी घुसळले. त्याबरोबर तो भला दांडगा काळा विंचू जागोजाग डंक मारीत पळाला. त्याच्या अंगावरनं सैरावैरा धावत सुटला. हा प्रकार एका क्षणात घडला आणि दुसऱ्याच क्षणाला ते पोरगं मोठमोठ्याने किंकाळ्या फोडू लागलं. ओरडू लागलो, "मेलो, मेलो, मेलो." तात्याने विंचू बाजूला काढून घेऊन दुसऱ्या माणसाच्या हातात त्याची दोरी दिली. विचारले, "काय पेलवान, कसा आहे झटका?" भूत किंकाळी फोडून म्हणाले, "आग, आग, मला वाचवा, वाचवा." तात्या सावकाशपणे म्हणाला, "हे बघ, मला इंचवाचा मंत्र सुद्धा येतो. मी उतरवीन, पण तू ताबडतोब गेलं पाहिजेस." भूत धापा टाकीत म्हणाले, "मला तेलची आणि पुरणपोळी द्या, मी निघालो." "मिळणार नाही." "श्रीखंड पुरी द्या." "छट." "बरं बासुंदी." "अरे हॅट." "मग निदान ईश उतरव." "मी निघालो. मला काय सुधीक नको." "आत्ता कसं शहाण्यासारखं बोललास?" असं म्हणून तात्याने राख हातात घेतली, छाती फुगवली आणि मोठ्या गंभीरपणाने राख लावीत मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. त्याचे हात-पाय जमिनीवर आपटीत मंत्र सांगत त्याने विष कमी कमी करत आणले आणि मग साप उतरवून टाकले. असा थोडा वेळ गेला. सगळी माणसं हा नवा प्रयोग टक लावून पाहत राहिली. तात्या वाट बघत राहिला आणि ते निपचित पडलेले पोर खणू लागले. हळूहळू त्याने डोळे उघडले आणि बेताबेताने कष्टाने ते उठून बसले. भिंतीला टेकून सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत राहिले. आता तात्याने कायम विंचू पाळले आहेत. कुठेही भूताने झपाटल्याची केस आली, की तो हे विंचू बरोबर घेऊन बाहेर पडतो. झपाटलेल्या माणसाच्या अंगावर विंचू सोडून देतो. विंचवाने डंक मारले, की भूत थयथय नाचू लागते, ओरडू लागते. मग त्याचे विष उतरून तो भूताला गचांडी देतो आणि समाधानाने घरी परत येतो. पंचाक्षरी व्हायचे त्याचे स्वप्न खरे झाले आहे आणि आता त्याला कोणी टिनपाट म्हणत नाही.